तिथं नरहरी झिरवळ आज पत्रकार परिषद घेतील। दुपारी पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। राजेंद्र ढेरंग यांच्या लाच प्रकरणी झिरवळ काय बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काल परवापर्यंत नॉट रिचेबल असलेले झिरवळ आज पत्रकार परिषद घेतील। निश्चितच लागवी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याच मंत्रालयाच्या विभाग जे असलेलं दुसऱ्या मजल्यावरती त्यांचं विभाग कार्यालय आहे आणि त्याच ठिकाणी गुरुवारी संध्याकाळच्याच दरम्यान एसीबी कडनं ही कारवाई करण्यात आली होती। त्यांच्याच इथे जो कारकून आहे राजेंद्र ढेरंगे याला रंगे हात 35,000 रुपये घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडला आणि त्याच दरम्यान ही कारवाई करण्यात आली। मात्र त्यानंतर नरहरी झिरवळ हे दिल्ली दौऱ्यावरती होते 2 दिवस आणि त्यानंतर नाशिकमध्ये होते। मात्र या सगळ्याच कारवाईनंतर नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात आलं। पण मात्र काल पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावरती झाली आणि याच दरम्यान नरहरी झिरवळ हे या बैठकीत देखील उपस्थित होते। मात्र काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये जी गुरुवारी झालेली विभागीय कार्यालयामध्ये जी कारवाई झाली त्या दरम्यान नेमकं काय काय घडलं होतं आणि या कारवाईच्या अनुषंगाने नेमके काही खुलासे जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्या पुढ्यात त्यांनी मांडलेले आहेत आणि आज सकाळी 10 वाजता ते स्वतः पत्रकार परिषद मुंबईतून घेत आहेत। मुंबईतलं जे निवासस्थान आहे सुरुची या ठिकाणाहून ते बोलणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय नेमके ते खुलासे करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी निश्चित मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।